मला सांगायचं काय की आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे हा मोर्चा जास्त संख्येने आणि त्यातली त्यात बौद्ध समाज, गौर समाज, चर्मकार समाज जास्तीत जास्त संख्येने आणण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. सगळ्यांची जबाबदारी आणि जबाबदारी म्हणजे कसं हे आपल्या जिल्ह्यामध्ये भूतो ना भविष्य असा मोर्चा झाला पाहिजे. ही आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या लेकराबाळासाठी, त्यांच्या भविष्यासाठी हे आंदोलन आहे. मला एक सांगायचं आहे की आपण पहिल्यांदा जर काय लागत असेल कार्यक्रमाला तर पहिल्यांदा पैसे लागतील. आनंदजी आपल्याला पैसे लागतील, पण आपण कोणाला सक्ती करणार नाही. आपण पहिल्यांदा सगळ्यांना काय म्हणलं होतं, आपण फक्त 1,000 रुपये फीस द्या. सगळ्यांनी दिली, सगळ्याचं कौतुक, त्याबद्दल टाळ्या वाजवतात. मला काय म्हणायचं आहे, इथं आपल्या प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. आपल्या फॅमिलीतले सगळे माणसं जास्तीत जास्त संख्येने आपण घेऊन यायची. नाना आपण शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये मीटिंग घ्यायची, तिथं जायचं, त्यांना सांगायचं आणि सहकुटुंब, सहपरिवार, फॅमिली सहित, लेकराबाळा सहित यायचं. हे आंदोलनच कशासाठी आहे, आपल्या लेकरांसाठी, भविष्याचं काळजी त्यांची आपल्याला वाटते म्हणून आपण करावी. हे आपलं जे 59 जातीचं आरक्षण आहे ते 13%, की ह्याच्यात जी फूट काढायचा घाट त्या सरकारचा आहे, ही घाट हाणून पाडण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायला पाहिजे. त्यात बौद्ध समाज तर जास्त संख्येने येणारच आहे, चर्मकार समाज येणारच आहे, पण ती पोट जाती आहे, त्या पोट जातीला सुद्धा आपण निरोप देणं गरजेचं आहे. आणि ती निरोप द्यायचं काम माझी जबाबदारी आहे, तुमची आहे, कैलाजी शिंदे साहेबांची आहे, हजारे साहेबांची आहे, गायकवाड साहेबांची आहे, विकास बनसोडीची आहे, आणि इथं जेवढे बी सदस्य आहेत ती सगळ्यांची जबाबदारी आहे. आज आपली एक टीम प्रत्येक तालुक्यामध्ये, म्हणजे राजाभाऊ ओव्हाळ साहेब त्यांनी सगळ्याला मार्गदर्शन करायला गेले. सकाळी त्यांनी 2 तालुक्यात झालेत त्यांचे आत्तापर्यंत 2 तालुके झालेत की पुन्हा वाशीला येणार आहेत, वाशीहून पुन्हा कळमला येणार आहेत, पुन्हा उर्वरित राहिलेला भाग आपण सगळ्याजणांनी मिळून करायचं. प्रत्येक तालुक्यावर नाही म्हणायचं, आपल्याला गावागाव पिंजून काढायचं. जोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास काय 1819 गाव आहे, ह्या प्रत्येक गावामध्ये जर आपण भेटी दिल्या तर धाराशिव शहरामध्ये कुठं सुद्धा असं मुंगळ्यासारखी माणसं दिसली पाहिजे तरच आपण जिंकू शकतो. ही सगळ्याची जबाबदारी आहे. ही कळममध्ये सुद्धा बैठक चालूच आहे. पुन्हा त्यांनी सगळ्यात मोठा मोर्चा काढला, तिथं 5,000 लोक होते, तर किमान इथं 1,00,000च्या पुढं संख्या जमा झाली पाहिजे. ही सगळ्याची जबाबदारी आहे आणि सगळ्याची जबाबदारी आहे. ही नितीन शेरकरीची एकटीची नाही, नानाची नाही, हजारे साहेबाची नाही, तसेच आपलं कैलाजी शिंदे साहेबाची नाही, विकास बनसोडीची नाही. इथं जेवढे जण बी आहेत आपण सगळ्या नातेवाईकाला फोन करायचे. आपले 59 जातीतले जेवढे बी मित्र परिवार आहेत त्यांना सगळ्याला आजपासून एक शपथच घ्यायची आपण डॉक्टर बाबासाहेबाची, की आपण डॉक्टर बाबासाहेब शपथ घेऊनच आपण कामाला लागायचं असतं. आपलं दैवत कोण आहे, डॉक्टर बाबासाहेब आहे. आणि त्यांनी जी संविधान दिलं आहे त्याची जी छेडछाड करायला हे सरकार, की ह्यांना आपण का विरोध द्यायचं नाही. जिल्ह्यात काय जरी झालं तर ह्या मंत्र्याला फिरू द्यायचं नाही, यांच्या आमदाराला फिरू द्यायचं नाही. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण ह्यांना का नाही कुठंच फिरू द्यायचं नाही. मी सगळ्याला विनंती करतो की आपण जोपर्यंत घराघरात पोहोचणार नाही तोपर्यंत आपण सक्सेस होणार नाही. मुंबईचा मोर्चा जे 30 जूनला झाला त्यात 5 लाख लोक होते. 5 लाखामध्ये माझ्या हिशोबानं 3.25 ते 3.5 लाख बौद्ध समाज होते आणि अदर समाज ज्या 58 जातीची आहेत आपल्या ह्याच्यात ती 1.5 लाखच होते माझ्या माहिती. पण सगळी सहभागी, ज्यानं कधी आयुष्यात जय भीम बोललं नाही नाना, ती सुद्धा अंतकरणातून म्हणते जय भीम. त्याचं कारण का त्याला जाणीव झाली म्हणून ती जय भीम म्हणते. त्याला जाणीव होत नाही ती म्हणणारच नाही. पण ती सगळी जागा झाली ज्या सरकारनं ज्या समाजाला पुढे केले, मातंग समाजाला, पण त्या मातंग समाजाचे लोक सुद्धा 75% आपल्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा हा विषय मान्य नाही की आम्हाला उपवर्गीकरण करायचंच नाही. मग हे कोण करायले, ते दलाल करायले, पक्षातले दलाल, त्या मातंग समाजातले दलाल, ह्यांना दुसरं काहीच विषय नाही. ह्यांना दलाली मिळते, ह्यांचं कुटुंब व्यवस्थित होत आहे, ह्यांना जातीशी काही घेणं देणं नाही, कसलंच घेणं देणं नाही. ह्यांनी जर काय करत असतील तर फक्त दलाली, की यांचं कुटुंब सक्षम दिसेल, यांचा समाज सक्षम कधीच होणार नाही. आमचं तर एक मत आहे
आमचं तर एक मत आहे की जेवढे बी बाबा महामंडळ आहेत ना, आम्ही म्हणतो की बाबा लोकशाही अन्नभाऊसाठी महामंडळ आहे ना, त्याला 1000 कोटी द्या. आमचं काहीच म्हणणं नाही. आम्हाला चर्मकाराचं महामंडळ आहे ना, आम्हाला 100 कोटी द्या. महात्मा फुले आला त्याला 500 कोटी द्या. अरे तुम्ही सक्षम करा ना. आम्ही एवढं गुणागोविंदानं राहतो, एवढं व्यवस्थित राहतो. आजपर्यंत आम्ही म्हणलं नाही की उपवर्गीकरण करा. मग हे आमच्या जातीत तुम्ही तेढ निर्माण करण्यासाठी ही फक्त तुमचा घाट आहे की आमच्या जाती पाळणे लावायचे. अरे एवढं गुणागोविंदानं राहतो. बौद्ध समाज आमचा मोठा भाऊ आहे, मातंग समाज 2 नंबरचा भाऊ आहे, आम्ही 3 नंबरचे आहेत. आणि जेवढे बी काही 56 समाजातली जे 56 आपली पोट जाती आहेत ती सुद्धा गुणागोविंदानं राहतोच ना आपण. काहीच विषय नाही. आमचं एकच म्हणणं आहे की उपवर्गीकरण आम्ही होऊच देणार नाही, कसलंच होऊ देणार नाही.